नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मऊ लुसलुशीत असा नारळी भात बनवणार आहोत। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, नारळी भात बनवण्यासाठी इथे मी हे तांदूळ घेतलेले आहेत। तर हे तांदूळ जे घरामध्ये वापरते तेच मी घेतलेले आहेत, पण थोडे बारीक आहेत हे तांदूळ। त्याच्यानंतर आपण इथे घेतलेले आहे गूळ, ओलं खोबरं, दालचिनी, लवंग आणि आपली साधी वेलची। तर पहिले मी तांदूळ स्वच्छ आता धुवून घेणार आहे। हे बघा, इथे 2-3 पाण्यामध्ये तांदूळ छान धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। एकदम चिकट नाही बनवायचा, असा सडसडीत असा भात आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। आता मी तो शिजवून घेते। पॅन मध्ये इथे आपण टाकणार आहोत 1 मोठा चमचा साजूक तूप। तूप गरम झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण दालचिनी, लवंग आणि वेलची टाकणार आहोत। थोडंसं परतून घ्यायचं आहे, छान असा वास येतो। थोडं परतून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गूळ। आता गूळ आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे। गूळ आता आपल्या इथे मेल्ट होत आलेलाच आहे। आता मी याच्यामध्ये टाकणार आहे अगदी चिमूटभर इतकं मीठ। गूळ आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालायचं, छान चव येते। त्यानंतर थोडीशी हळद, इथे मी थोडी कलरसाठी आपली हळद घालणार आहे। तुम्हाला हवा असेल तर फूड कलर सुद्धा घालू शकता, फूड कलरच्या ऐवजी हळद कधीही चांगली। त्यानंतर ओलं खोबरं। आता आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। एकदम झटपट असा हा नारळी भात होऊन जातो। आता आपण जो भात शिजून घेतलेला आहे तो आपल्या याच्यामध्ये घालायचा आहे। थोडेसे मी ते बदामचे काप घातलेले आहेत। तुम्हाला अजून हवं असतील ते तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स वापरू शकता। भात शिजवलेला टाकूया आपण। आता हा भात आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा। हा जो नारळी भात आहे एकदम मऊ आणि एकदम लुसलुशीत असा होतो, खूप छान लागतो। या पद्धतीने एकदा नक्की करून बघा। हे बघा, इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे गुळामध्ये। आता झाकण ठेवून आपल्याला कमी गॅसवर 1-2-3 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। 1-2-3 मिनिटं झालेली आहेत आपली। हे बघा, मस्त असा भात इथे आपला तयार झालेला आहे। बघा, एकदम मस्त मऊ लुसलुशीत असा नारळी भात झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। हे बघा, आता मी हा काढून घेते। तर इथे आपला मऊ लुसलुशीत असा नारळी भात तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता, मस्त दिसतोय आणि टेस्टी पण झालाय। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।